सुरुवात करूया सविस्तर वृत्तांत बघायला। वारजेतील मनपा खासगी हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा दादा आणि ताईंमध्ये कलगीतुरा रंगलाय। हॉस्पिटल बाहेर लागलेल्या सुप्रिया सुळेंच्या बॅनरबाजीवरून अजित पवारांनी ताईंना खडेबोल सुनावलेत। आणि याचा संपूर्ण श्रेय सचिन दोडके, सायली वांजळे, बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटेंना जातं। मित्रांनो, हे हॉस्पिटल करण्याच्या करता अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय। काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय। म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुणी आलेलं नव्हतं। नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल। महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत। ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या। रविवारी पवार बहीण भावात पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी रंगल्याचं बघायला मिळालं। निमित्त होतं वारजे परिसरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमाचं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा एका मंचावर आले होते। यावेळी हॉस्पिटलचं श्रेय घेण्यावरून पवार बहीण भावात वाद रंगल्याचं बघायला मिळालं। सुप्रिया सुळेंनी हॉस्पिटलचं श्रेय आपल्या पक्षाच्या नगरसेवकाला देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अजित पवारांनी आपल्या भाषणातून सुप्रिया सुळेंचा तो दावा खोडून काढला। सुप्रिया सुळेंनी ज्या नगरसेवकाचा उल्लेख केला होता तो नगरसेवक आपण निवडून आणल्याचं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या दाव्यातली हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला। एक अनेक वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतंय आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके, सायली वांजळे, बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटेंना जातं, कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला। मित्रांनो, हे हॉस्पिटल करण्याच्या करता अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय। काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय। म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुणी आलेलं नव्हतं। एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या, आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही। सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला। तसंच लवकरात लवकर महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचं आवाहन अजित पवारांना केलं। त्यावर अजित पवारांनी कोर्टकडे बोट दाखवून हात झटकले। आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो, आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल। महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत। ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात। आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी। जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे। लवकर त्याचा निकाल लागेना, सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबातील भाऊबंदकी उफाळून आली आहे। नुकतंच बारामतीतील नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं हा वाद रंगलेला आपण पाहिला। वारजेतील हॉस्पिटलच्या भूमिपूजनाच्या निमित्तानंही पुन्हा एकदा हे भाऊ बहीण एका मंचावर आले होते। यावेळी पवार बहीण भावात श्रेयवादाची लढाई रंगल्याचं बघायला मिळालं। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।